आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 12. अभि प्रियंका BAच्या वर्गात शिकत होते. भरपूर अभ्यास करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हायचं त्यांचं स्वप्न होते. प्रेमाची त्यांनी विशिष्ट मर्यादा ओलांडली नव्हती. ऑफ तास असला की ते दोघेही कॉलेजच्या लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. एके दिवशी अभ्यास करून पुरा झाल्यावर दोघं परस्परांत हितगुज करू लागले. प्रियंका, आय लव्ह यू. खरोखर मी तुझ्यावर अंतःकरणापासून प्रेम करतो. मी सुद्धा. आपले प्रेम एक अमर प्रेम होऊन राहावे असे मला वाटते. मला सुद्धा. प्रियंका. हो. लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा यांच्याप्रमाणे अभि प्रियंका हे नाव अमर व्हावे असे मला वाटते. होय, आपले जीवन एक अमर प्रेम कहाणी व्हावे असेच मला वाटते. मग ठरलं तर काय, आपण एकमेकांवर प्लॅटॉनिक प्रेम करायचं. बरं, प्लॅटॉनिक प्रेम म्हणजे निरामय निस्वार्थी प्रेम. ते मला केव्हाच समजलं. आय लव्ह यू. आय मस्ट लव्ह यू. आज माझे कान शांत झाले तुझ्या मुखीचे प्रांजल शब्द ऐकून. खरंच, हो खरंच. आणखी काही मुलींनी लायब्ररीत प्रवेश केला आणि अभि प्रियंकाच्या प्रेमळ गुजगोष्टी भंग पावल्या. मग ते अध्ययनात मग्न झाले. पुढच्या तासाची वेळ होईपर्यंत ते अध्ययनात मग्न राहिले. योग्य वेळी ते आपल्या वर्गात हजर झाले. प्राध्यापक बर्वे मराठीचा पिरियड घेण्यासाठी उपस्थित झाले. मराठी साहित्यातील ग्रामीण कादंबरीचे स्थान या विषयावर ते अस्खलित बोलत होते. मुले मुली मंत्रमुग्ध होऊन व्याख्यान श्रवण करीत होती. तासाची वेळ संपल्याची बेल झाली आणि सर्व मुली बाहेर वरांड्यात आली. वरांड्यात मुलामुलींची अतोनात गर्दी झाली. गर्दीतून वाट काढीत मुले मुली कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडली आणि हसत खिदळत आपापल्या निवासस्थानाकडे निघाले. अभि प्रियंका इतर मुलांबरोबर बोलत बोलत रस्त्यावरून चालली होती. गंगा वेस ओलांडून पुढे आल्यावर अभिची खोली जवळ येताच प्रियंकाचा निरोप घेऊन अभि आपल्या खोलीकडे निघाला. प्रियंका घराच्या ओढीने घाईघाईने चालली होती. शिवाजी पुतळा पास करून पुढे आल्यावर ती राहत असलेल्या मावशीचा फ्लॅट आला. ती धावत धावतच प्रवेशद्वाराचे फाटक उघडून आत गेली. मावशीने प्रियंकाचे हसतमुखाने स्वागत केले. ती प्रियंकाला म्हणाली, प्रियंका, हां, तुझं कॉलेज ठीक चाललंय ना? होय. वार्षिक परीक्षा कोणत्या महिन्यात आहे? मार्च. म्हणजे आणखी किती दिवस राहिले? हा जानेवारी महिना चालू आहे. म्हणजे आणखीन 3 महिने. तुझा अभ्यास चांगला चाललाय का? होय. मग फर्स्ट क्लास मिळणार ना? होय. नक्की? होय. नक्की. BA झाल्यावर काय करायचं ठरवलंय? BA झाल्यावर MA करायचं. MA झाल्यावर कोणती नोकरी करणार? कॉलेजात प्राध्यापिका होणार. ठीक आहे, तुझ्या आवडीप्रमाणे होऊ दे. मावशी, तुला माझा निर्णय आवडला? होय. प्रियंकाचे मावशीबरोबर हितगुज चालले असताना प्रियंकाचे काका बंगल्याच्या फाटकातून आत आले. दोघी बोलत असलेल्या पाहून ते म्हणाले, माय लेकीचं काय हितगुज चाललंय, आम्हाला कळेल का? त्यावर मावशी बोलली, प्रियंकाला तिच्या शिक्षणाबाबत विचारित होते. उत्तम, ॲब्सोल्युटली राईट. पण मला तिच्या शिक्षणाबाबत जाण्याची ओढ आहे, पण तेवढी वेळ मिळत नाही. काय म्हणता, वेळ मिळत नाही? माझ्या बहिणीच्या मुलीच्या शिक्षणाबाबत विचारपूस करायला नको का? मला कोर्टात फार अवघड काम असल्यामुळे
मला वेळ मिळत नाही. त्यातूनही तुम्ही वेळ काढला पाहिजे असे माझे मत आहे. बरं, मी पण वेळ काढत जाईन. चांगलं आहे. असं होय. बरं, मी आजपासून प्रयत्न करतो. तुझ्या बहिणीच्या मुलीचे नाव काय आहे बरं? प्रियांका. यस, प्रियांका नाव आहे म्हणतेस. मी आठवणीत ठेवीन. बरं. कोणत्या कॉलेजात ती शिक्षण घेते? विवेकानंद कॉलेजात. कोणत्या वर्गात शिक्षण घेते? TYBAच्या वर्गात शिक्षण घेते. प्रथम श्रेणीत BA होणार का असं विचार तिला. बरं, विचारते. प्रियांका आपल्या काकाला लाजून स्तब्ध बसली होती. मावशीने तिला प्रश्न केल्यावर ती म्हणाली, मावशी, काकांना सांग मी प्रथम श्रेणीत BA घेणार. त्यानंतर प्रियांकाची मावशी साहेबांना म्हणाली, प्रथम श्रेणीत पास होणारच असं ती म्हणते. बरं बरं, ठीक आहे. साहेब बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले आणि प्रियांकाची मावशी किचन रूममध्ये गेली. प्रियांका पुस्तक घेऊन वाचनात मग्न झाली. प्रकरण 12 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.